नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव गाव तालुका सांगा. शिवाजी दिनकर खोत, राहणार निळजवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. अच्छा, तुम्ही तुमच्या ह्या ऊस पिकासाठी फिलिया टेक्नॉलॉजी वापरली का? हो, वापरली. कोणतं पीक आहे? कितीव्या वर्षाचं आहे? हे आपलं आता तिसरं पीक नेडवं म्हणायचं. नेडवं पीक आहे, बरोबर आहे का? काय बदल जाणवला मग फिलिया टेक्नॉलॉजी तुमच्या प्लॉटसाठी? मुळात आम्ही नेडवा ठेवणारच नव्हतो. हा, देसाई सरासने आपण त्यांची कॉन्टॅक्ट केला, प्लॉट व्हिजिट देऊन ते म्हणले ठेवा. आपण आपली जी काय रिसर्च जी काय ती फिलियाची आळवणी फवारणी याला घेतली आपण. हा, टेक्नॉलॉजी पूर्णपणे वापरली. होय. मग काय बदल जाणवला वापरल्यानंतर? मग वापरल्यानंतर तुम्हाला आता बदल दिसतोय. फुटवा आहे, फुटवा आहे, जाडी पण दिसते ऊसाची. नेडव्याला अशी जाडी तुम्हाला कोणत्याच प्लॉटला दिसणार नाही सध्या. म्हणजे तिसऱ्या वर्षाचं पीक जे नेडवा आहे, आज ठिकाणी जाडी बघतोय. डबन क्षेत्रामध्ये मोडतंय. डबन म्हणजे तुमचं चिकनाची जमीन आहे. चिकन म्हणजे आता पाणी साठते, पाऊस पडलाय की. हा, पाणी उभं असते प्लॉट मध्ये. पाणी. बरं, तुमच्या बरोबर आणि कोणाच तुटलंय का खोडवं? आपल्या बरोबर आपल्या शेजारचं एक 20-25 दिवस आधी तुटलेला आहे मशीननं. बरोबर आहे. म्हणजे तुमचा तुटलाय कधी? आपला 15 ते 16 फेब्रुवारीच्या दरम्यान तुटला. 15 फेब्रुवारीला प्लॉट तुटला 2025 ला. मग तुमच्या अधिक महिना म्हणजे जानेवारी महिन्याच्या साधारणतः 20 तारखेला नेडवा शेजारचा तुटला येऊ. आज तुमचा आणि खोडवा आणि तुमचं नेडवं सेम दिसतंय, पण त्याच्यामध्ये पिवळसरपणा दिसतोय, आपला प्लॉट हिरवा दिसतोय, प्लॉट वरती ग्रीनरी आहे. बरोबर आहे का? तुमचं किती वर्ष झालं तुम्ही टेक्नॉलॉजीचा वापर करताय? तरी आपण झाले की तरी फिलिया चालू झाल्यापासून आपण वापरतोय. हा, म्हणजे 3-4 वर्ष झालं तुम्ही वापरताय. मग तुम्हाला लागणीला चांगलं ऍव्हरेज निघालं, खोडव्याला चांगलं ऍव्हरेज निघालं. आता त्या ऍव्हरेजच्या मानानं तुम्हाला आता नेडव्यामध्ये काय अपेक्षित आहे? काय उत्पन्न निघेल वाटते? नेडव्यात आम्ही लागणीला उत्पन्न घेतलेलं ते नेडव्यात आपल्याला 100% पडेल असं वाटतं. साधारणतः गुंठ्याला काय टन? गुंठ्याला 1.25 टन पडलेलं आपल्याला. पडलेलं होय. बरोबर आहे. 1.25 एकर क्षेत्र आहे आपलं. 1.25 एकर मध्ये गुंठ्याला 1.25 टन उत्पन्न पडलं होतं. आता खोडव्यात पण तुम्हाला तेवढंच पडेल नेडव्यात असं तुम्हाला वाटतंय? कारण ऊसाचा पोत आणि जाडी संख्या बघता तुम्हाला वाटतं की 100% एवढा प्लॉट जाण्याचे चान्सेस या ठिकाणी दिसतात. त्यानंतर पानाच्या रुंदीबद्दल काय सांगाल तुम्ही? पानाची रुंदी पण भरपूर आहे. एवढा पाऊस देखील आता कंटिन्यू पाऊस चालूच आहे. आता जवळजवळ 3 आठवडे झाला पाऊस चालू आहे. तरी पण पानाची रुंदी चांगली आहे. पानाची रुंदी. आणि ह्या पिरियड मध्ये आपण फवारणी कोणती घेतलेली नाही किंवा डोस टाकलेला नाही. हा, म्हणजे कुठलंही तुम्हाला एक्स्ट्राचं खत नाही लागेल. जी केली ती जाता ह्याला आपल्या. बरोबर. मग एकंदरीत टोटल खर्चामध्ये म्हणजे रासायनिक खतावरचा अतिरिक्त खर्च किती कमी झालाय? रासायनिक खताचा आपला एक डोस वाचतोय ना. एक डोस कमी झालाय. कमीत कमी 10-12 हजार डोस आपला वाचतोय. 10-12 हजार रुपयाचा डोस म्हणजे तुमचा वाचलाय. म्हणजे तुमचा फायदाच आहे. बरं, मग आता तुम्ही जी इतर लोक जे शेतकरी नेडवा पीक ठेवतात किंवा खोडवा पीक ठेवतात त्यांच्यासाठी तुमचा काय सल्ला असेल टेक्नॉलॉजीला घेऊन? शेतकऱ्याने आता न लागण करून न खर्च वाढण्यापेक्षा जर तुम्ही नेडवा ठेवून देखील उत्पन्न घेऊ शकताय लागणी बरोबर पूर्णपणे ट्रीटमेंट जर घेतली तर 100% ते शक्य होऊ शकते. ओके, तुम्ही जी काय माहिती दिली त्याबद्दल तुमचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद.